वर्षभर मला पैसे द्यायचे आणि मूर्ख मी ठरले ना. जाऊ दे ते लांबचं तर जाऊ दे. आत्ताचं हे जे आहे ना, हे आत्ताचं डिवोर्स पेपर्स पण यांनीच पाठवले. मला म्हणाल्या रोहनकडनं सही करून घ्या म्हणून. असं करून घेतलं म्हणजे त्यांनी ना माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून रोहन आणि आदिराचं लग्न मोडण्याचा सख्खा प्लॅन होता यांचा. अधिरा प्लीज ऐक ना माझं. काय ऐकू रो? तुझ्या आईचं अजून ऐकून घ्यायला. अरे प्रॉब्लेम काय आहे त्यांचा? का सतत बोलत असतात त्या? सतत लाऊड आणि इरिटेटिंग. म्हणजे समोरच्या माणसाला त्रास होईल असं वाटत नाही का रे त्यांना? कधीच वाटत नाही असं? रो आय एम टेलिंग यू दिस इज नॉट नॉर्मल. आणि का कशासाठी इतकं लाऊड, कशासाठी इतकं इरिटेटिंग? आय स्वेअर रो, इतकी वर्ष तुम्ही सगळे त्यांना कसं सहन केलं? अधिरा पण रो कम ऑन वेक अप. दिस इज नॉट नॉर्मल. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे सगळं नॉर्मल नाहीये रो. पण मला सांग, आता आपण काय करत होतो? काय असं वेगळं करत होतो सांग? आपल्या दोघांमध्ये इतका सगळा ड्रामा झाला, इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आय वॉज सिरियसली मिसिंग यू. मग एक बायको म्हणून आपल्या नवऱ्याला हग नाही करू शकत का? सांग ना. करू शकतेस अधिरा. काय चुकलं एवढं? काय करत होती सांगित रिॲक्ट व्हायची? अधिरा पण नाही रो, मला खरं रो प्लीज. आता नाही. आय एम नॉट इन अ राईट स्टेट. प्लीज रो, आपण परत बोलूयात प्लीज. अधिरा ऐक ना प्लीज एकदा. प्लीज. विश्वास बसत नाहीये ना तुमचा? पण हेच सगळं खरं आहे हो जावई बापू. रोहन आणि आदिराचं लग्न मोडण्यासाठी यांना आधी माझ्याशी खूप गोड गोड बोलल्या हो. खरंच सांगते मी. आणि नंतर मला ब्लॅकमेल पण केलं आणि स्वतःचं काम साधून घेतलं यांनी. भीती दाखवली मला, भीती. आणि त्याच भीतीपोटी मग मी सुष्मिताकडनं ना रोहनची खोटी सही करवली त्या तुमच्या डिवोर्स पेपरवर आणि पाठवून दिलं. पण खरंच सांगते जावई बापू, मला आता लक्षात आलंय हो, यांना ना तुमच्या नजरेमध्ये वाईट व्हायचं नव्हतं म्हणून यांनी माझा वापर केला. पण या सगळ्यामध्ये मीच मूर्ख ठरले ना. आता तुम्ही यांना जा विचारा आत्ता राव, विचारा माझ्यासमोर विचारा. बस आता गप्प बसा जरा. आता मी कोणाला काय विचारायचं हे तुम्ही मला सांगू नका. असं काय चुकलं हेच कळत नाहीये मला. जो विश्वास तुमच्यावर आधी नव्हता आणि आताही नाहीये, त्यामुळे काकूवरती खोटे आरोप करायचे नाहीत. तुम्ही माझ्या मम्माला दोष देताय? अहो तुम्ही काय केलंय ना हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भर लग्नात आमच्या खानदानी बांगड्या तुम्ही गहाण टाकल्या आणि वरचेवर पैसे मिळवण्यासाठी ना माझ्या मम्माला तुम्ही फोन करताय हे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. मी तुम्हाला आता बांगड्या द्यायला येते ना, त्याच गहाण ठेवा आणि पैसे घ्या तुम्ही. अरे खोटे आहे, दादांत खोटे आहे. काय आहे तुम्ही एकमेकांना पाठीशी घालता? हातमिळवणी केलीये काय? श्रीमंत माणसं आहात ना तुम्ही, काही बोलता, लोकांना विकत घेता. असंच विकत घेण्याचा प्रयत्न केला लोकांनी. आणि माझ्यावर विश्वास नसेल ना तर सुष्मिताला विचारा. इकडे सांग त्यांना, सांग बरं. बोल, सांग. हा ट्रू सांगते मम्मा. हे आदिराच्या मम्मानेच पैसे दिले होते मम्माला आदिराचं आणि रोहन दादाचं डिवोर्स करण्यासाठी. म्हणून तर मी साईन केले ना डिवोर्स पेपरवरती. ह्यांनीच पाठवले ते डिवोर्स पेपर. आता कळलं? अशा आहेत तुमच्या आई समान काकू. काय मस्करी सुरू आहे? अहो माझा तुमच्यावरही विश्वास नाहीये तर तुमच्या मुलीवर कुठं असणार आहे? मी काय कमी खोटेपणा केला नाहीये. तेच ना, सगळं यांच्यामुळे. हो जावई बाबू, मी तुम्हाला खरं सांगते अहो, या इथे अशा वागतायत ना, माझ्यासमोर वेगळ्याच वागतात हो. मला यांनी 4 BHKचा फ्लॅट ना ग, सतत आम्ही दोघी जणी जायचो बघायला. एवढे समुद्रासमोरचे फ्लॅट्स वगैरे यांनी दाखवलेत मला, आलिशान. बस हा, खूप झाला आता. माझ्या काकू विरुद्ध एक शब्दही बोलायचा नाही. अधिराच्या सासूबाई आहात ना तुम्ही, म्हणून आम्ही सगळे इतका वेळ शांत. पण आता तुम्ही तुमची हद्द ओलांडली.
आजपर्यंत कायम आम्ही तुमच्याशी आमच्या मर्यादा सांभाळून वागलोय, तेव्हा आज तुम्ही तुमची मर्यादा सांभाळा. अहो खरंच सांगतेय मी, विश्वास ठेवा माझ्यावर. मला ना आता कंटाळा आला एकटीनं वाईटपणा घ्यायचा. प्रत्येक वेळेला या वाईट वागलेत आमच्या बरोबर. मला मान्य आहे मी चुकले, पण सगळ्यात जास्त या बाईची चूक आहे. हे सगळ्यात जास्त मी चुकीचा वागतोय आता. खरं तर हे एवढा वेळ तुमचं ऐकून घेतोय ना, हे सगळ्यात चुकीचं वागतोय मी. आणि आता खरंच पास झालं, तुम्ही या आता प्लीज. प्लीज असं करू नका हो. नाहीये आमच्या डॉलला घरकामाची सवय. हो खूप लहानात वाटली होती. समरने केलं तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलाय. हो कसं जमेल तिला घरचं काम. हो कुठे बोलताय तुम्ही? काय बोलताय काय हा? सगळं खोटं आहे मला माहिती आहे. तुम्ही यांचं ऐकू नका प्लीज, यांचं ऐकू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी पुरावा दाखवलाय ना तुम्हाला. मग असं का वागताय तुम्ही सगळे? बस बस बस, खूप झालं आता. रोहनची आज माझी सहनशक्ती खरंच संपली. आता यापुढे माझ्या तोंडातून जे बाहेर येईल ना त्यावर माझा काही कंट्रोल नाही. सभ्यपणाची परीक्षा पाहिली तो तुम्ही रोहनची आई. म्हणजे गेले इतके दिवस तुमच्या वागण्याबद्दल शंका येतच होती मला, पण आज तुम्ही दाखवून दिलात की तुमच्या मनामध्ये किती विष पेरलं गेलंय, किती कडवटपणा भरलाय तुमच्या. केवढी हिंमत आहे हो तुमच्यात. तुम्ही माझ्याच घरात येऊन माझ्या आईसारख्या असलेल्या काकूवरती आरोप करताय. दादांत खोटे. नाही आता मी गप्प बसणार नाही. इतके दिवस मी तुम्हाला माझ्या बहिणीच्या सासूबाई म्हणून खूप मान दिला, पण आता नाही. आज आता या क्षणी तुम्ही माझ्या घरातून चालत्या.